पनवेलने विकासाला वचन नाही, प्रत्यक्ष प्राधान्य दिले। वसईने विकासाला फक्त वोट बँकचं साधन बनवलं। पनवेलमध्ये टेंडर पारदर्शक आणि वेगवान होते। वसईमध्ये कोणाचा माणूस आहे हा प्रश्न विचारला गेला। पनवेलमध्ये समस्या आली की उपाय मिळतो आणि वसईमध्ये समस्या आली की फॉलोअप घेणाऱ्यांचे फक्त रील्स बनतात। नागरिकांना फरक दिसतोय। वसई विरारची अधोगती ही नशिबाची नाही, तर त्या नियोजनाच्या अभावाची आणि भ्रष्टाचाराची देण आहे। पनवेलने दाखवून दिलं की इच्छा असेल तर 5 वर्षात शहर बदलतं आणि वसईने दाखवून दिलं की वाईट व्यवस्था असेल तर 15 वर्षातही साधी चाळ बदलत नाही। दोन्ही महानगरपालिका महाराष्ट्राच्या नकाशावर जवळ आहे, पण विकासाच्या नकाशावर हजारो मैल दूर। शेवटी प्रश्न तुमचा आहे, तुमच्या शहराची अवस्था बदलायला तुम्ही सत्ताधारी बदलणार का? की पुढची 5 वर्ष त्याच खड्ड्यांमध्ये, त्याच आश्वासनांमध्ये आणि त्याच भ्रष्टचक्रात स्वतःला अडकवून घेणं? पनवेलने करून दाखवलं, मग वसई विरारचं काय अडतंय? फक्त सत्ता की नागरिकांचा शांतपणा? निर्णय तुमचा, शहर तुमचं आणि भविष्यही तुमचंच। धन्यवाद।